नमस्कार, अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त कढीची रेसिपी बघणार आहोत। ही माझ्या आजीची रेसिपी आहे। खूप सुंदर आणि युनिक पद्धतीने आज आपण कढी करणार आहोत आणि ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। मस्त अशी झणझणीत छान अशी आंबट कढी आपण करणार आहोत। खूपच सुंदर लागते चपाती बरोबर, भाकरी बरोबर। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा कढी करण्यासाठी इथे 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा मीठ आणि 1 वाटी छोटी शेंगदाणे घेतलेले आहेत। हे आता आपण मिक्सरमधून थोडेसे मोठे असे बारीक करून घेऊया। जास्त बारीक करायचं नाहीये, थोडं मोठे ठेवायचं आहे। आणि आता आपण दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दही घेणार आहोत। हे घरी दही लावलेलं होतं म्हणून थोडंसं हे आंबट आहे। तुम्ही जर बाहेरून विकतचं दही घेतलं तरी पण चालेल, पण थोडंसं आंबट दही कढीला वापरलं तर खूप छान कढीची चव येते। आता आपण 3 कप दही घेतलं होतं, त्यासाठी आपण इथे अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे आपण एकदा मिक्सरमध्ये छान असं फिरून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता त्याचे लम्स अजिबात राहिले नाही पाहिजे। व्यवस्थित छान असं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे। यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकून घेऊयात। पाणी टाकल्यानंतर आपण हे असंच ठेवून देऊयात। आता आपण कढीला फोडणी देऊयात। त्यासाठी आपण इथे कढईमध्ये मोठे 3 चमचे तेल गरम केलेले आहे। यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लसूण छान असं परतून घ्यायचा। त्यानंतर जिरे मोहरी टाकून आपण ते छान फुलल्यानंतर जे आपलं बारीक केलेले होतं मिरचीचा ठेचा तो यामध्ये आपण टाकलेला आहे। तो छान असा परतून घ्यायचा 2 ते 3 मिनिटं। मीडियम गॅसवरती आपण याला सतत मिक्स करत 2 ते 4 मिनिटं मस्त असा परतून घेतलेला आहे। तुम्हाला जेवढी कढी करायची आहे, जेवढं तिखट हवे तेवढं तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता। आता यामध्ये आपण कढीपत्ता टाकूयात। 1 चमचा आपण यामध्ये हळद टाकायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। कढीपत्ता आणि कोथिंबीर छान अशी परतून घ्यायची आहे। आणि आता यामध्ये आपण ताक जे आपण फिरून घेतलं होतं मिक्सरमधून, दही, बेसन पीठ ते आपण यामध्ये टाकूयात। आता गॅस फुल करायचा आहे आणि तुम्हाला जेवढी कढी करायची आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता। आता याला जरी तुम्हाला व्हाईट कलर दिसत असेल तरी आपली कढी पूर्णपणे तयार झाल्यानंतर त्याला छान असा येलो कलर येतो। गॅस मोठा करायचा आहे। यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकून घेणार आहोत। चवीनुसार तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता। आणि याला अजिबात उकळी आणायची नाहीये, कारण उकळी आणली तर पाणी आणि दही वेगळं होतं। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे साईडने बबल्स आले की गॅस आता मी ऑफ करणार आहे। कढीला उकळी अजिबात आणायची नाही, कारण ते पाणी दही वेगळं होतं आणि अजिबात चांगली होत नाही। आता आपण कढी एकदम मिक्स करून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा येलो कलर आलेला आहे आणि किती मस्त आपली कढी झालेली आहे। खूपच सुंदर। या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। खूप सुंदर होते कढी। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। जर तुम्ही यामध्ये बेसन पीठ जास्त वापरलं तर कढी ना खूप घट्ट होते, त्यामुळे बेसन पीठ अगदी थोडं यूज करायचं आहे। 3 कप दहीसाठी आपण अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं होतं। ही फक्त एक टिप लक्षात ठेवा, तुमची कढी ही अशीच होणार सुंदर एकदम। यासोबत आपण आता चपात्या इथे मी घेतलेल्या आहेत। तुम्हाला प्लेट डेकोरेट करून दाखवते। छान असे पापड तळून घेतलेले आहेत। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आपण पापडही घरी केलेले होते, त्याची मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे। आणि छान असे गोल कांदा भजी याची पण व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते लिंक, ती सुद्धा तुम्ही व्हिडिओ नक्की एकदा बघा की गोल कांदा भजी कशी करायची आहे। हे सगळं आपण छान असं गावाकडच्या पद्धतीने केलेले आहेत। गोल कांदा भजी आणि पापड सुद्धा अगदी घरीच केलेले आहेत। खूपच सुंदर असे पापड केलेले आहेत आम्ही। आणि आता मस्त आपली कढी आपण प्लेटमध्ये वाढून घेऊया। तुम्ही बघू शकता जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही, मस्त अशी कढी आपली झालेली आहे। आणि आता शिरा आपण केलेला आहे, तो शिरा यामध्ये टाकूयात आणि इंद्रायणी छान मऊसूद असा भात। तुम्ही बघू शकता प्लेट आपली छान अशी रेडी आहे। अनिशाच रेसिपीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। चॅनलवरती नवीन असाल तर बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची रेसिपी मिळेल। लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। पुन्हा एकदा आपण भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत। तुम्हाला कुठली व्हिडिओ बघायची आहे कमेंट करून सांगा।
थँक्यू.